इकडे मच्छ्याहून इकडे हलग्यापर्यंत घुसलेले आहे आणि हलगा टू मच्छे बायपासचं जर वर्क ऑर्डर द्या म्हटल्यावर हे 5 वर्ष झाले त्यांनी वर्क ऑर्डर दिलेली नाहीत. आज देतो उद्या देतो, एवढ्या उच्च पदावर डीसी असलेले सुद्धा आम्हाला आज देतो उद्या देतो म्हणतात. मग आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? 0 पॉइंट हा फिश मार्केट ते कापोली गाव खानापूर साईडला 84 किलोमीटर करायचं आहे. तर यांनी मच्छ्यापर्यंत तो रोड आणून तिथून इकडं हलग्याला टच करायला बघायला, हे काय संबंध आहे यांचा? आणि हे हा रोड नाहीच आहे आणि त्यांनी ताबडतोब बंद करावा, नाहीतर आम्ही सगळे शेतकरी आत्मदहन करणार. पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या समोर, तरुणांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करताय. तो प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंबहुना आमच्याही मतदारसंघामध्ये आम्ही सध्या एक उपक्रम राबवतोय. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी दिलेली आहे आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही आठवड्यातला एक दिवस का होईना सगळ्या विद्यार्थ्यांना त्या लायब्ररीत एकत्र आणतो. त्यांनी अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी वाचलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याची काही फळं आम्हाला चांगली मिळतात. मी आपल्याकडून सुद्धा या पुस्तकांचा लाभ मागवून घेईन, किंबहुना मागवून घेण्यापेक्षा ह्याच्यावर आता किंमत लिहिलेली नाही, पण तशी सोय असेल तर आपलं तोटा होणार नाही याची काळजी मी घेईन. पण हे सगळं करत असताना त्या परिसरातल्या तरुण मुलांना सुद्धा हा इतिहास कळला पाहिजे. त्यामुळे येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त खरं तर सुट्ट्या असतात, पण त्यापूर्वी आपण हे पुस्तक त्या परिसरामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती देऊ आणि कुठला तरी एक दिवस ठरवून अभिप्राय पुस्तकाच्या बाबतीत जर विद्यार्थ्यांकडून मागितला तर विद्यार्थी सुद्धा हे पुस्तक वाचतील असा विश्वास मला त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात मी माझ्या मतदारसंघातून करतोय आणि येणाऱ्या काळात आपल्या पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करायचे आपल्याला